नमस्कार. कुक विथ स्नेहा लंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला घाईच्या वेळेत झटपट बनवून खाता येईल अशी एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेली युनिक आणि टेस्टी अशी चमचमीत अंडा करी तयार करून दाखवणार आहे. ही अंडा करी तुम्ही अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करून खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. अगदी मोजक्या सामग्रीत झटपट बनणारी ही अंडा करी दिसण्यासोबतच चवीला सुद्धा फारच टेस्टी लागते. मला खात्री आहे ही एवढी झटपट बनणारी टेस्टी अशी चमचमीत अंडा करी तुमच्या मुलांना, तुम्हाला आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना नक्कीच खायला फारच आवडेल. हिला तुम्ही चपाती, नान, पराठे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबतही खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. कधी काही कारणास्तव घाईच्या वेळेत किंवा मग कंटाळा आल्यावर तुम्हाला कमी वेळेत टेस्टी अशी अंडा करी बनवून खायची असेल, तर ही अंडा करीची रेसिपी त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ह्या कढाईमध्ये मी गरजेनुसार अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय. ह्या तेलामध्ये मी ही 6 ते 7 काळी मिरी, 1 काळी इलायची, अर्धा तेजपत्ता, एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे. यांना तेलामध्ये लो फ्लेमवर मस्तपैकी परतून घ्यायचंय. यांचा परतून छान असा सुगंध यायला लागला की ह्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा परतायला घालायचा आहे. आज मी तुम्हाला जे प्रमाण घेऊन अंडा करी तयार करून दाखवणार आहे ती 2 ते 3 लोकांसाठी अगदी पुरेशी आहे. कांदा फुल फ्लेमवर हलकासा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा एकीकडे परतत आहे तोपर्यंत इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही अर्धा इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि अर्ध्या टोमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे. यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ह्यांना मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट प्रमाणे दळून घ्यायचंय. हे पहा इथे एकीकडे आपला हा कांदा सुद्धा मस्त असा हलकासा तांबूस रंगावर परतून झालाय. आता ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर पाव चमचा हळद घालायची आहे. यानंतर मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण ह्याच्यामध्ये परतायला घालायचंय. ह्याला लो फ्लेमवर 2 मिनिट तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचंय. ह्याच्यातल्या सर्व घटकांचा कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय. एकदा का हे सर्व जिन्नस तेलामध्ये छान असे परतून घेतले की ह्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम ही 1 चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेऊया. यासोबतच चवीनुसार 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. ही सर्व जिन्नस इतर सामग्री सोबत लो फ्लेमवर 1 मिनिटभर परतून घ्यायचे. ह्याच्यातलं तेल असं हलकसं सेपरेट होईपर्यंत ह्याला छानपैकी परतून घ्यायचंय. बस तर आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे. ही ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याला फुल फ्लेमवर एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि लो फ्लेमवर ही ग्रेव्ही 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायची आहे. यानंतर इथे मी ह्या बाउलमध्ये ही 4 अंडी फोडून घेतली आहे. याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही पाव चमचा काळी मिरीची पूड घालून घेणार आहे. तुमच्याकडे काळी मिरीची पूड अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्याऐवजी थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल. यानंतर चवीनुसार पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. हे सर्व जिन्नस अंड्यामध्ये फेटून चांगले असे मिक्स करून घ्यायचे. हळद, मीठ, काळी मिरीची पूड आणि कोथिंबीर असे एकसारखे अंड्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. यानंतर आता इथे या तव्यावर मी अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल असं ब्रशच्या साह्याने तव्यावर स्प्रेड करून घ्यायचंय. तवा लो फ्लेमवर अगदी हलकासा गरम झाला की लगेचच तयार केलेलं अंड्याचं मिश्रण असं ह्या तव्यावर घालून घ्यायचंय. तयार केलेलं सगळं मिश्रण मी ह्या तव्यावर घालून घेणार आहे. तुमची तव्याची साईज जर छोटी असेल तर तुम्ही ह्या अंड्याच्या पोळ्या 2 किंवा मग 3 बॅचमध्ये सुद्धा तयार करू शकता. मी ह्याची अशी एकच मोठी पोळी तयार करून घेणार आहे. ह्याच्याने आपलं कामही सोपं होईल आणि आपला वेळही वाचेल. एकाच पोळीमध्ये आपलं काम पुरं होऊन जाईल. लो फ्लेमवर याला अगदी फक्त 3 ते 4 मिनिट एका बाजूने भाजून घ्यायचंय. या पोळीच्या वरचं अंड्याचं मिश्रण थोडंसं ओलसर ठेवायचंय, तरच ह्याचा रोल घट्ट चिटकून राहील. हे पहा या पोळीला अशा पद्धतीने फोल्ड करून याचा चपटा रोल तयार करून घ्यायचा आहे.
तव्याच्या कडेपर्यंत मी तेल व्यवस्थित लावून नव्हतं घेतलं. त्याच्यामुळे अंड्याचं मिश्रण थोडंसं तव्याला चिटकलंय, पण काहीच हरकत नाहीये. हे पहा, या अंड्याच्या पोळीचा मी ह्या ठिकाणी असा चपटा रोल तयार करून घेतलाय. याला सुरुवातीला असं उचटणीच्या साहाय्याने थोडंसं दाबून घ्यायचंय, म्हणजे हा रोल आतल्या अंड्याच्या ओल्या मिश्रणाला अगदी घट्ट चिटकून राहील. यानंतर ह्या रोलचे असे थोडं थोडं अंतर सोडून स्लाइस कट करून घ्यायचे. या स्लाइस तुम्हाला जशा लहान मोठ्या साईजच्या हव्या असतील तसं तुम्ही ह्यांना कट करू शकता. मी ह्या स्लाइस असं साधारण 1-1 इंचाचं अंतर सोडून कट करून घेणार आहे. हे पहा, या पोळीच्या अशा गॅस बंद करून तव्यावरच स्लाइस कट करून घ्यायची आहे. इथे एकीकडे आपली ही ग्रेव्ही देखील लो फ्लेमवर मस्तपैकी शिजून झाली आहे. बस हिला एकदा असं ढवळून घ्यायचंय. यानंतर तयार केलेल्या अंड्याच्या सगळ्या स्लाइस या ग्रेव्हीमध्ये घालायच्या आहे. बघितलं, ही अंडा करी बनवायला किती युनिक आणि सोपी आहे. घाईच्या वेळेत तुम्ही ही अंडा करी अगदी झटपट खाण्यासाठी तयार करू शकता. बस तर आता ह्याच्यामध्ये मी हा छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे. यासोबतच 1 चमचा कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालायची आहे. गरम मसाला आणि कसुरी मेथी अशी ह्याच्यामध्ये अगदी हळूवार मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला आपण लो फ्लेमवर अगदी फक्त 4 ते 5 मिनिट शिजवून घेणार आहोत. पाण्याची गरज वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार पुन्हा थोडंसं पाणी घालून घेऊ शकता. तर हे पहा, इथे आपली ही अतिशय चमचमीत अशी अंडा करी एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे. रंग आणि तर्री देखील बघा आपल्या या अंडा करीला काय जबरदस्त आली आहे. फक्त दिसायलाच नव्हे तर चवीला सुद्धा आपली ही अंडा करी खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागते. नक्कीच ही अशी मोजक्या सामग्रीत झटपट बनणारी चमचमीत अंडा करी सर्वांनाच खायला फार आवडेल. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर हे पहा, अतिशय युनिक, टेस्टी आणि चमचमीत अशी ही आपली अंडा करी ह्या ठिकाणी गरम गरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे. नक्कीच ही अंडा करी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. घाईच्या वेळेत किंवा मग कंटाळा आल्यावर, तसेच जास्त काम करून थकवा आल्यावर ही अशी सोप्या पद्धतीने मोजक्या सामग्रीत झटपट बनणारी चमचमीत आणि टेस्टी अंडा करी तुम्ही अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत तयार करू शकाल. चपाती, नान, पराठे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबतही तुम्ही हिला खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. ही एवढी चमचमीत आणि टेस्टी अंडा करी असल्यावर तुम्ही नेहमीच्या तुलनेत 2 चपात्या नक्कीच जास्त खाल. बोटांसोबत ताटसुद्धा चाटायला मजबूर व्हाल सगळे. तर तुम्ही माझी ही सोप्या पद्धतीने झटपट बनणारी मोजक्या सामग्रीत तयार केलेली युनिक, चमचमीत आणि जबरदस्त टेस्टी अशी अंडा करी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.